जर्नल हे कशा प्रकारे लिहायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर बघा, तुम्हाला इथे डेट आणि डे टाकायचं आहे, कारण कोणत्या दिवशी तुम्ही चांगला परफॉर्मन्स करताय आणि कोणत्या दिवशी जास्त चुका करताय हे ट्रॅक करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर स्टार्टिंग अकाउंट बॅलन्स टाकायचा आहे, म्हणजे ट्रेड घेण्यापूर्वी तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स होतात ते टाकायचं आहे। यानंतर तुम्ही कशामध्ये ट्रेड घेतलेला आहे, उदाहरणार्थ गोल्ड, बिटकॉइन, जे कशामध्ये तुम्ही ट्रेड घेतलेला आहे ते लिहायचं आहे तिथे। आणि त्यानंतर ट्रेड घेतलेला टाइम लिहायचा आहे। यानंतर तुम्ही बाय केला होता की सेल केला होता ते तिथे लिहायचं आहे तुम्हाला। त्यानंतर एंट्री प्राइस, स्टॉप लॉस, टार्गेट आणि किती लॉट साईजने ट्रेड घेतला होता ते तिथे तुम्हाला लिहायचं आहे। आणि त्या ट्रेडमध्ये अकाउंटच्या किती टक्के रिस्क घेतली होती ते तिथे तुम्हाला लिहायचं आहे। ट्रेड घेण्यापूर्वी तुमचं टार्गेट काय होतं ते लिहायचं आहे। ट्रेड क्लोज झाल्यानंतर एक्झिट प्राइस आणि एक्झिट टाइम सुद्धा तिथे लिहायचं आहे। मग ट्रेडचा रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजेच RR किती होता ते लिहायचं आहे। त्यानंतर PNL म्हणजेच ट्रेडमध्ये तुम्ही किती प्रॉफिट केला आहे, लॉस किती केला आहे ते तिथे लिहायचं आहे। पण आता येतो सर्वात मोठा भाग, या ट्रेडमध्ये तुम्ही रूल्स फॉलो केले आहेत का नाही, यस किंवा नो हे लिहायचं आहे, कारण प्रॉफिटपेक्षा प्रोसेस जास्त महत्त्वाची असते। त्यानंतर ट्रेडचं रिझन लिहायचं आहे, म्हणजेच तुम्ही ट्रेड नेमका का घेतला, ब्रेकआउट होता की लिक्विडिटी ग्रॅप होती, जे काही आहे ते तिथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डेचं PNL तुम्हाला तिथे लिहायचं आहे।